नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं छोट्या मिनी व्लॉगमध्ये. तर मंडळी, माझा आज आहे बर्थडे, पण घरच्यांनी रात्रीच केक कापला होता 12 वाजता. तर केक घेऊन आले होते आणि आरूने केक बघितल्यापासून त्याला जेवायचंही नव्हतं. म्हणजे मुलांना किती उत्सुकता असते की केक आणल्यानंतर त्यांना बरोबर कळतं की हा बर्थडे आहे म्हणून. तर आरूचं पण तसंच थोडंसं काही झालेलं आणि तो केक आणलं बघितल्यापासून त्याला असं झालेलं की अरे केक कापायचा आहे, केक कापायचा आहे. तर आमच्या इकडे जेवल्यानंतर एकदाचा केक कापून घेतला, कारण आरूला केक कापायची घाई होती. 12 वाजता केक कटिंग केला. मग सकाळी उठून घरातली सगळी कामं आवरली. आरुष स्कूलला गेला. मग त्यानंतर माझी कामं आवरून दिवाबत्ती करून घेतली मी आणि मग आरुषला स्कूलला जाऊन घेऊन उद्या जन्माष्टमी आहे, त्यासाठी आंबोळ्या बनवायला लागतात. म्हणून मी इथे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत ठेवली. 7 ते 8 तास भिजायला लागतं. आणि त्यानंतर आरुष संध्याकाळी झोपून उठला. मग त्यानंतर त्याला थोडंसं भरवलं आणि मग तो थोडा खेळत होता बाहेर. त्याला खेळायला दिलं, कारण नाही तर तो जेवण बनवायला देणार नाही. आणि मला जेवण रात्रीचं लवकर बनवून घ्यायचं होतं, कारण मला मंदिरात जायचं होतं. तर मी आज बनवणार होती पुलाव, सोयाबीनचा पुलाव. तर त्याच्यासाठी सगळ्या ह्या भाज्या अशा कापून घेतल्यात. तर पुलावाची संपूर्ण रेसिपी मी लवकरच अपलोड करेन. तर मी हे छान असा पुलाव बनवणार होते. तर त्यासाठी हे सगळं साहित्य रेडी करून घेतलं. तांदूळ वगैरे धुवून घेतले आणि मी पुलाव सोयाबीनचा करणार होती. तर तो पुलावही मी लगेच बनवून घेतला. कुकरमध्येच लावला पुलाव मी आणि पुलावही माझा रेडी झाला. आणि मग गोड काहीतरी हवं म्हणून मी थोडीशी खीरही बनवली. म्हटलं अभि पण म्हणाला की गोड काहीतरी कर. आणि त्यानंतर मी निघाली मंदिरात जायला. आम्ही संध्याकाळी निघालो मंदिरात जायला. तर मंदिरात आम्ही पोचलो. त्यानंतर मी फुलं घेतली आणि गणपती बाप्पाचं दर्शन करायला आम्ही गेलो. गणपती बाप्पाचं छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही घरी आलो. जेवण तर रेडी होतं. तर मी इथे पुलाव बनवला होता, थोडासा रायता केला होता आणि खीर आणि तोतापुरी आंबा होताच. तर तोही कापला मी. तर रवी पण म्हणाला की तो काप. आणि असं छान असं जेवण रेडी झालेलं होतं आणि मग आम्ही जेवून घेतलं मंडळी. जेवलो त्यानंतर मग मला मंडळी जेवून झाल्यानंतर मला तांदूळ आणि उडदाची डाळ लावायची होती मिक्सरला, कारण पीठ ठेवायचं होतं उद्यासाठी. तर ते पीठ ठेवून झालं. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू